मंडळी, महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप बघितलेत. अनेक मोठमोठ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची महाराष्ट्रातील जनता साक्षीदार राहिले. मग त्यामध्ये अजित पवार यांच्यावरती झालेला 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असो, अशोक चव्हाण यांच्यावरती मुख्यमंत्री असताना झालेला आदर्श घोटाळ्याचा आरोप असो, छगन भुजबळांवर झालेला महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचाराचा आरोप असो, की मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवरती झालेला 50 खोक्यांचा गंभीर आरोप असो. पण गेल्या 5 वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या मागच्या 5 वर्षात झालेले काही राजकीय आणि भ्रष्टाचाराचे आरोप महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजले. त्यातलाच एक महत्त्वाचा भ्रष्टाचाराचा आरोप, ज्या आरोपामुळे महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडले असं बोललं गेलं, तो आरोप म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेला 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप. या आरोपांमुळे शांत, निष्कलंक आणि प्रामाणिक अशी इमेज असणाऱ्या अनिल देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढंच नाही तर त्यांना जवळपास वर्षभर तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेच अनिल देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले. कारण होतं तिकीट वाटप जाहीर झाल्यानंतर देशमुखांनी निवडणुकीतून घेतलेली अचानक माघार आणि त्या जागी आपल्या मुलाला तिथून उभं करण्याचा घेतलेला निर्णय. महायुतीकडून ही जागा भाजपच्या चरणसिंह ठाकूर यांच्या वाट्याला गेली. पण आता या साऱ्यात ट्विस्ट आला जेव्हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुद्धा इथून उमेदवार दिला. हा उमेदवार देऊन महायुतीनं सलील देशमुख यांच्यावरती ट्रॅप टाकलाय असं सगळीकडे बोललं जाऊ लागलं. मग काय आहे नेमका विषय तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, अनिल देशमुख 1995 पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. 2014 मध्ये त्यांच्या विरोधात आशिष देशमुख यांनी निवडणूक लढवली आणि अनिल देशमुखांचा पराभव करत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. 2019 मध्ये पुन्हा एकदा अनिल देशमुख इथून विजयी झाले. 2014चा अपवाद वगळला तर अनिल देशमुख सातत्यानं सरकारमध्ये मंत्री राहिलेत. 2019 साली झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांची गृहमंत्री पदावरती वर्णी लागली. पण अवघ्या वर्षभरातच त्यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी महिन्याला 100 कोटी खंडणी वसूल करण्याचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला. ज्या आरोपामुळे पुढे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि प्रसंगी त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देशमुखांनी वेळोवेळी हे आरोप खोटे होते, या आरोपांमध्ये कसलीही सत्यता नव्हती अशी माहिती दिली. आणि त्याच साऱ्या अनुषंगानं अनिल देशमुख येत्या काळामध्ये डायरी ऑफ होम मिनिस्टर नावाचं पुस्तक प्रकाशित करणार आहेत, ज्या पुस्तकामधून त्यांनी या साऱ्या गोष्टींवर भाष्य केलंय असं सांगितलं जातंय. आता मग आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुखांच्या नावाची घोषणा झाली. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी त्यांनी आपल्या जागी आपला मुलगा सलील देशमुख इथून निवडणूक लढेल असं जाहीर केलं. जाहीर केल्याप्रमाणे सलील देशमुख शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी गेले, परंतु त्यांना पोहोचायला 2 मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे त्यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल करावा लागला. अनिल देशमुखांच्या जागी पुत्र सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची सलील देशमुखांची इच्छा होती. यासोबतच निवडणुकीत माघार घेण्यामागचं कारण सांगताना अनिल देशमुख स्वतः म्हणाले होते की मी निवडणुकीला अर्ज भरला असता तर सत्ताधाऱ्यांनी काही ना काही युक्ती करून तो माझा अर्ज बाद केला असता. शिवाय पुन्हा एकदा माझ्यावरती नवीन केसेस टाकल्या असत्या. शिवाय सलील आमदार झाला की शरद पवार साहेब मला विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद सुद्धा देतील असा विश्वास सुद्धा अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळेच आपल्या जागी आपला मुलगा सलील देशमुख इथून निवडणूक लढवेल असं अनिल देशमुखांनी त्यावेळी जाहीर केलं. भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा माजी आमदार आशिष देशमुख यांच्याऐवजी इथून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपचे चरणसिंग ठाकूर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सलील देशमुख अशीच लढत होणार असं चित्र होतं. परंतु अर्ज भरल्यानंतर निवडणूक आयोगानं जी यादी जाहीर केली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुद्धा इथं उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं निष्पन्न झालं आणि यात उमेदवाराचं नाव बघून सगळेजण थक्क झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अनिल शंकरराव देशमुख, एका खेडेगावातला शेतकरी माणूस ज्याचं नाव अनिल देशमुख यांच्याशी मिळतं जुळतंय, असा उमेदवार अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीकडून इथं उभा केलाय. याचाच अर्थ अजित पवारांनी सेम नावाचा उमेदवार देऊन इथं सलील देशमुख यांच्या समोर अनोखं आव्हान दिलंय. काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये 1999 पासून अनिल देशमुख आणि घड्याळ
हीच सांगड लोकांच्या मनात पक्की बसली आहे. या सगळ्या घडामोडींविषयी जे लोक जागरूक नाही आहेत त्यांच्या मनामध्ये मतदान करताना जर अनिल देशमुखांचं नाव आणि समोर घड्याळ चिन्हाचा विचार आला तर मग हे अनिल देशमुख मोठ्या प्रमाणावर मतं खाणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे यंदा सुद्धा लोकांचा गैरसमज होऊन इथून सलील देशमुख यांची मतं कमी करण्यासाठी अजित पवारांनी आणि एका अर्थी महायुतीनं टाकलेला हा डाव आहे असं बोललं जातंय. आता यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग झाल्याच्या सुद्धा चर्चा होऊ लागल्यात. अखेरच्या क्षणापर्यंत याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. त्या अनिल देशमुख या उमेदवाराचा एबी फॉर्म सुद्धा अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरनं पाठवण्यात आला अशा सुद्धा बातम्या आल्यात. त्यामुळे जर मतदारांच्यात अनिल देशमुख आणि घड्याळ या चिन्हावरून गोंधळ झाला तर सलील देशमुख यांच्यासाठी ही अडचणीची गोष्ट ठरणार आहे. शिवाय मागच्या 5 वर्षात अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एका बाजूला अनिल देशमुख यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे तर दुसरीकडे लोकांच्यात त्यांच्याबाबत सिंपती सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. परंतु अजित पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळं सलील देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान असणार असं बोललं जातंय. आता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला झालेल्या चिन्हाचा तोट्याचा फटका या निवडणुकीत सुद्धा इथून बसू शकतो असं बोललं जाते. परंतु दुसरीकडे सुद्धा भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आणि विद्यमान उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्यात सुद्धा सुप्त संघर्ष असल्याची माहिती मतदारसंघातून समोर येते. त्यामुळे चरणसिंग ठाकूर यांना सुद्धा आशिष देशमुख यांच्यासोबत मनोमिलन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. मग आता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे अनिल शंकरराव देशमुख इथून सलील देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत तर दुसरीकडे चरणसिंग ठाकूर यांना सुद्धा मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं काटोल विधानसभा मतदारसंघाची आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाहीये. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? सलील देशमुख यांच्या विरोधात अनिल देशमुख नावाचा उमेदवार देऊन अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळलाय का? अजित पवारांनी टाकलेल्या या डावाचा निवडणुकीत किती परिणाम होऊ शकतो? सलील देशमुख, चरणसिंग ठाकूर की मग अनिल शंकरराव देशमुख? कोण असेल काटोल विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच असेच नवनवीन राजकीय व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तिथं सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.